सद्गुरू पै माऊली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रद्धेय आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, बुद्धी सूक्ष्म व शुद्ध व्यापक करत त्या बुद्धीमध्ये प्रतिभाज्ञान कसे प्रकट करावे, त्या प्रतिभाज्ञानातून आत्मदर्शन कसे घ्यावे. प्रश्न परत वाचतो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. बुद्धी सूक्ष्म शुद्ध व्यापक करत त्या बुद्धीमध्ये प्रतिभाज्ञान कसे प्रकट करावे, त्या प्रतिभाज्ञानातून आत्मदर्शन कसे घ्यावे. बुद्धी असं म्हटल्यानंतर बुद्धीचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची कुवत. सर्वसाधारण म्हणतात मेंदूची कुवत काय, ज्ञानग्रहण. मेंदूचं कार्य हे बुद्धीच्याद्वारे चालतं, मेंदूच्याद्वारे बुद्धीचं कार्य चालतं. तर ते एक कुवत म्हणजे बुद्धी असं एक म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे निश्चयात्मक वृत्ती, जाणीवेची निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी. एखाद्या माणसाला कळत नाही तर आपण म्हणतो मंद बुद्धीचं आहे, कधी ती बुद्धी त्याची चालत नाही, म्हणजे ती कुवत ग्रहण करण्याची कुवत त्याची तेवढी नाही असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ते बुद्धी सूक्ष्म आणि शुद्ध करायचे म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो. तर इथे खरा अर्थ असा प्रश्न पाहिजे की जाणीव सूक्ष्म आणि शुद्ध कशी करायची. कारण बुद्धी म्हटल्यानंतर जे चार अंतरेंद्रियातली मन चित्त बुद्धी अहंकार असं जे आपण म्हणतो, त्या जाणीवच संकल्प विकल्प करते त्याला मन म्हणतात. जाणीव चिंता किंवा चिंतन करते तर ती चित्त असते. आणि जाणीवच निश्चयात्मक वृत्तीला येते तर त्याला बुद्धी म्हणतात. आणि तिन्ही गोष्टी जाणीवेच्या ठिकाणी अहंकार आहे म्हणजे अज्ञान आहे, त्या अधिष्ठानावर सगळ्या गोष्टी होतात. म्हणून चार अंतरेंद्रिय जी सांगितली गेली म्हणजे मन चित्त बुद्धी अहंकार. त्या अंगाने सुद्धा निश्चयात्मक वृत्ती जाणीवेची कशी निर्माण व्हायला पाहिजे असं त्याचा दुसरा अर्थ. बुद्धी सूक्ष्म आणि शुद्ध. शुद्ध म्हणजेच सूक्ष्म आणि सूक्ष्म म्हणजे शुद्ध, हा एक दुसरा अर्थ लक्षात घ्यायचा की आपल्याला बुद्धी सूक्ष्म करायची आहे किंवा जाणीव सूक्ष्म करायची. नेमकं काय तर जाणीव शुद्ध करायची आहे. तर जाणीव अशुद्ध आहे किंवा बुद्धी अशुद्ध आहे म्हणजे नेमकं काय. आता ही बुद्धी आणि जाणीव दोन्ही एकाच अर्थाने समजलं तर, नाही तर थोडंसं गोंधळ होतं. बुद्धी अशुद्ध का तर तिच्याकडे देहबुद्धी आहे, कोणाकडे जाणीवेच्या. आणि जाणीव अशुद्ध म्हणजे काय, जाणीव ठिकाणी देहभाव आहे. दोन्ही बाजूने जर आपण अर्थ समजून घ्यायला गेलो तर हे एक लक्षात ठेवायचं की जाणीवेचं कार्य परमार्थामध्ये, परमार्थ आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर जाणीव शुद्ध झाली पाहिजे. जाणीव शुद्ध कशी होणार तर ज्ञानातून. एक एक गोष्ट की ज्ञानाशिवाय जाणीव शुद्ध होऊ शकत नाही. जाणीव अशुद्ध आहे का, कारण तिच्याकडे देहभाव आहे. देहभाव प्रथम आणि मग देहभावातून अनेक विकार जे सर्वसाधारण आपण म्हणतो बाहेरच्या जगामध्ये जे सगळ्या गोष्टी निर्माण होतात ते देहभावावर किंवा देहबुद्धीवर. आणि देहबुद्धी आणि देहभावातून म्हणजे देहभाव आणि देहबुद्धी तिथे परत समानार्थी शब्द समजते. आणि देहभाव म्हणजे काय, परत देहबुद्धी म्हणजे काय असं की मी देहच आहे हा निश्चय होतो तर बुद्धी म्हणतात. किंवा मीच देह आहे हा भाव असतो म्हणजे त्याला देहभाव म्हणतात. अर्थ एकच. आणि म्हणून बुद्धी किंवा जाणीव शुद्ध करायची असेल तर काय केलं पाहिजे. पहिलं पायरी म्हणजे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. दुसरा मार्गच नाही आहे खरं. बुद्धिवान माणसं असं आपण ज्यावेळेला म्हणतो तेव्हा बाह्य जगातील ज्ञान
ज्यांना खूप आहे त्यांना बुद्धिवान म्हणतात, की ते बाहेरचं ज्ञान. पण परमार्थामध्ये आपल्या स्वरूपाचं ज्ञान आहे, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. किंवा आत्मज्ञान आणि बाहेरच्या जगातलं ज्ञान अशी दोन गोष्टी फरक पडतो. आणि जी बुद्धिवान माणसं म्हणजे त्यांना बाहेरच्या जगातल्या ज्ञानाचं इन्फॉर्मेशन भरपूर, बाहेरच्या ज्ञानात इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती असते, खूप माहिती असते. एखाद्यात त्यांचं ते पारंगत असतात किंवा ते एखाद्या विषयावर बोलायचं तर खूप बोलू शकतात, किंवा त्यांचं वाचन असतं, श्रवण असतं, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तशी बुद्धिवान माणसं जी असतात तिथे एक गोष्ट बहुतांशी असते, तर म्हणजे तिथे त्यांच्याकडे अहंकार असतो, मला सगळं चांगलं कळतं, किंवा त्या अधिष्ठानात ते सगळ्या गोष्टी सांगू शकतात. त्यामुळे बाहेरच्या जगाचं ज्ञान असणं ही चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण स्वरूपाचं ज्ञान असणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानी कोणाला म्हणतात? पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे आता रामदास स्वामी सांगतात की ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणास आहे. म्हणजे आपण कोण आहोत हे ज्याला कळतं तो ज्ञानी, बाकीचे सगळ्या ज्ञानी. त्याच्याशिवाय दुसरं ज्ञान परमार्थामध्ये सांगितलं जात नाही. म्हणून या सगळ्या बाजूने जेव्हा आपण विचार करतो की बुद्धी सूक्ष्म म्हणजे शुद्ध व्हायची असेल तर त्याला आत्मज्ञान होणं फार आवश्यक आहे. आणि आत्मज्ञान कुठे मिळतं? जे ते खरे सद्गुरू असतात ते आत्मज्ञान समजावून सांगतात प्रथम. आणि ते समजावून सांगितल्यानंतर पुन्हा अंतर्मनामध्ये ते मुरवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतात. आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करतात, प्रत्येकाचे जे त्यांच्याजवळ येतात, जे ऐकतात त्यांच्यासाठी. म्हणून बुद्धी म्हणा की जाणी म्हणा, जर शुद्ध करायची असेल तर तिच्या ठिकाणी असलेला देहभाव गेला पाहिजे, दुसरं काही गोष्ट नाही. जोपर्यंत मी देह आहे ह्या भावावर एखादा माणूस जीवन जगतो, तो कितीही बाहेरच्या जगाच्या बाहेरच्या ज्ञानाच्या अपेक्षेत, आत्मज्ञानाशिवाय असलेल्या बाहेरच्या ज्ञानाशिवाय अपेक्षेत कितीही मोठा ज्ञानी असला तर तिथे अहंकार असल्यामुळे त्याची जाणीव अशुद्ध असते. हा एक लक्षात घ्या. म्हणजे तिथे महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे ज्ञानेश्वराचा संदेशमध्ये, शास्त्रांचा अभ्यास करणारे शास्त्री, वेदांचा अभ्यास करणारे वैदिक, पण जोपर्यंत वेदामध्ये सांगितलेला अर्थ आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं गुह्य आत्मसात होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. त्यामुळे वैदिक आणि शास्त्री म्हणजे आत्मज्ञानी नव्हे. आता दुसरा लक्षात. म्हणून इथे देहभाव बाजूला होणं हेच एकमेव, म्हणजे सगळ्यात गढूळपणा कुठे येतो? आपण म्हणतो माणूस अहंकारी आहे किंवा माणूस वेडवाकडं बोलतो, चांगल्या पद्धतीने शब्द वापरत नाही, कोणातरी अपमान करतो, हे करतो. पण ह्या सगळ्याचं मूळ काय आहे? ह्या सगळ्याचं मूळच देहबुद्धी आहे. देहबुद्धी आणि देहबुद्धीतून मीपणा प्रकट होतो, तिथे अहंकार प्रचंड प्रकट होतो. आणि त्या अहंकारातून समोरच्याबद्दल तो आदर करत नाही, वेडवाकडं बोलतो, त्याला समजत नाही आणि त्याच्यातून ते दुःख निर्माण करतो. असं जे आपण म्हणतो की जगामध्ये अशी माणसं भरपूर आहेत की मला जास्त कळतं त्याच्याप्रमाणे समोरच्याचा अपमान करणं किंवा आपण श्रेष्ठ आहोत हेच समजणं. देहबुद्धीची लक्षणं आहेत. आपण कोणते श्रेष्ठ आहोत की आपण कोणते कनिष्ठ आहोत असंही वाटतं काही लोकांना, की आपल्याला कळतच नाही असंही समजणारे लोक आहेत. आणि आपल्याला सगळं कळतं असं म्हणणारे लोकही देहबुद्धी. आणि म्हणून एका ठिकाणी पै महाराज म्हणतात खरा आस्तिक कोण आणि खरा नास्तिक कोण. तर त्यांचं एक सुंदर त्या बाबतीत अमृततुषार आहे की देवाला जे मानतात त्यांना आस्तिक म्हणतात आणि देवाला जे मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात.
पण दोघे आस्तिक हा आस्तिकही नाही आणि नास्तिक हा नास्तिकही नाही, कारण ते मानत असतात, म्हणजे कल्पना करत असतात, म्हणजे त्यांना स्वतःचा अनुभव नसतो, म्हणून ते खरे आस्तिकही नाही आणि खरे नास्तिक. म्हणजे आजचा आस्तिक उद्या नास्तिक होऊ शकतो, की अचानक काहीतरी कठीण प्रसंग झाला, आम्ही देवाची भक्ती करणार आणि त्याचा अगदी घरामध्ये मोठं संकट आलं तर म्हणून मी देव मानत नाही, कारण त्याला देवच कळतं. मानत म्हणजे काय, तो कल्पना करतो, मानत म्हणजे कल्पना करतो, कल्पनेतून देवाची भक्ती करतो आणि त्याला मनासारख्या गोष्टी घडल्यानंतर देव कसा कशावरनं, कारण त्याला वाटतं मी म्हणेन तसं देवाने वागलं पाहिजे. हा अहंकार कळलं, इथे अहंकार. मी मागितलं की देवाने मागितलं, देव म्हणजे आपला घरगडी हाक मारली रामा की लगेच धावला पाहिजे आपलं मागे. आता रामा पण नाही घरगडी पण धावत नाही, असे दिवस आहेत की इथे सगळ्या गोष्टी ज्ञानातून कळल्या पाहिजेत व्यवस्थित. पहिलं शब्दज्ञान जरी म्हटलं तरी ती माहिती, आत्मज्ञान म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आत्मज्ञान म्हणजे काय हे कळणं म्हणजे मी कोण आहे असा जे एक शब्द वापरला जातो, की पहिलं जे मी म्हणणारं तत्व जे आहे ते कोण आहे. मी कोण म्हणतं, सगळा सोपा शब्द असतो, मी कोण म्हणतं. ह्याचं आकलन होत नाही तोपर्यंत बुद्धी किंवा जाणीव शुद्ध होऊ शकत नाही. शब्दाने जर विचारलं तर काही लोक रोज ऐकतात आणि त्यांना कोण आहे तर लगेच म्हणणं होतं चैतन्य आहे. पण ते पोपटपंची आहे, पोपटाला शिकवायला विठू विठू बोलतो तर विठू बोलतो की नाही, तर तसं नाही. मी बघितलं बरेच आपल्याकडे देतात ऐकतात ना, तर तुम्ही कोण आहेस, चैतन्य. चैतन्य बरोबर, उत्तर बरोबर आहे. पण चैतन्य म्हणून आपण वागतो का तसं नाही होतं. तिथे मी म्हणून वागत असतो, मी अमुक, मी असा, मला हे हवं, मला ते हवं, ह्याच्यातच आपलं अडकलेलं असतं. म्हणून सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय याचा अर्थ असा आहे की सद्गुरूंनी एकदा हे ज्ञान दिलं तर त्या ज्ञानातून आचरण कसं केलं पाहिजे ते व्यवस्थित कळलं पाहिजे. ते ज्ञानाचं आचरण होत नाही. ज्यावेळेला आपण म्हणतो की ज्ञान स्पष्टपणे बऱ्याच ठिकाणी आजकाल सांगितलं जातं, नाही असं नाही, वेगवेगळ्या भाषेत म्हणजे वेगळ्या शब्दांमध्ये मांडलं जातं, पण आचरणात यायला महत्त्व. आचरणात येत नाही तोपर्यंत आत्मज्ञान नव्हे, ते फक्त शब्दज्ञान असतं. आणि शब्दज्ञान म्हणजे आपल्याला अधिक चांगलं कळतं हाही अहंकार होतो माणसाला आणि त्याचा आणखीन घातच होतो, म्हणून शब्दज्ञाने घात केला असं एकदा एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की हे ज्ञान इतकं सूक्ष्म आहे. म्हणजे ज्ञान म्हणजे मी म्हणणारं कोण हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहिजे. ह्या देहातून मी कोण म्हणतो, हा देह मी नाही आहे, पण ह्या देहातून कोणतरी मी म्हणतो, ह्याचा शोध घ्यायचा असतो. हा शोध लागेपर्यंत कोणाही मनुष्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. की मी म्हणणारं कोण आहे, कारण हा मी दाखवता येत नाही कशाही शब्दाने. मी कोण म्हणतं म्हटलं तर आपल्या देहातून मी कोणतरी म्हणतंय मी असं प्रत्येक वेळा आपण सगळं बोलत असतो, पण हा मीचा शोध कसा घ्यायचा हे मला परत कळत नाही. मीचा शोध घेता आला पाहिजे की कुठून मी म्हणताना कुठून मी आज प्रगट होतो. तर मी कुठून प्रगट होतो हे सांगता येत नाही, दाखवता येत नाही, पण मी तर सगळेच म्हणतात. मी कोण म्हणत नाही, सगळेजण मी कोण फक्त भाषा बदलेल, पण मी म्हणजे मी हा भाव आहे माणसाच्या ठिकाणी. स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान देणारा भाव आहे. प्रत्येक मी म्हटलं की ते त्याचं अस्तित्व असतं. खरं सांगा, आपण ज्यावेळेला एखादा म्हणतो तू कोण आहेस, मी असा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे असं जेव्हा म्हणतो तो आपल्या अस्तित्वाचं तो वर्णन करतो. मी कोणते पोलीस अधिकारी आहे तर मी पोलीस अधिकारी आहे असं म्हटलं की ते त्याच्या अस्तित्वाचं त्याने केलेलं वर्णन आहे, पण ते खरं नाही, कारण मी पोलीस अधिकारी होऊ शकत नाही. आता असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला गोंधळ होतो. मी कोण आहे तर कोणतरी मी इंजिनियर आहे, हा मी इंजिनियर नसतो, हा मी त्याही पेक्षा मी इंजिनियर आहे, हा देहभावातून केलेलं वर्णन आहे.
मी डॉक्टर आहे हा देहभावातून केलेलं वर्णन आहे. मी पोलीस ऑफिसर म्हटलं तर देहभावातून, म्हणजे मी देह आहे, त्या देहाला जे ज्ञान झालेलं आहे की त्याला ते पद मिळालेलं आहे, त्या अंगाने तो डॉक्टर म्हणाला की तो स्वतःला इंजिनियर म्हणतो की तो, पण तो कुठे आहे? देहभावाच्या अपेक्षित असतो. त्यामुळे खरा मीची ओळख सद्गुरूशिवाय बाहेर कळू शकतं. सद्गुरूशिवाय कळू शकत म्हणजे तुम्ही आता सगळीकडे वाचलं, पुस्तकात पण आहे, पण ग्रंथ वाचून ग्रंथी सुटत नाही. ग्रंथ वाचले मग ते कळलं असं पण होऊ शकत नाही, कारण इतकं सूक्ष्म ज्ञान आहे. सांगायचा उद्देश काय की हे मी म्हणणार जे तत्व अत्यंत सूक्ष्म आहे आणि अत्यंत दिव्य आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी मी हा जो उच्चार होत असतो तो मूळ तो उच्चार स्वरूपातून होत असतो, पण त्या स्वरूपाला देहभावाचा रंग लागला म्हणून तो सगळा मी स्थूल झाला. मी म्हटलं की मी देह म्हटलं की देह स्थूल, पण तो मी स्थूल झाला. लक्षात घ्या, म्हणून तो सूक्ष्म नाही आणि अशुद्ध आहे, कारण ते सत्य नाही. कारण देह मी म्हटलं तर एखाद्या मनुष्याला त्याचे 5 वर्षाचा फोटो, 10 वर्षाचा फोटो, 20 वर्षाचा फोटो देहाचा, 25 वर्षाचा फोटो, जर 50 वर्षाचा 50 वर्षाचा फोटो जर फोटो ठेवले तर हे देह कोण? तो सगळं हा पण मी आहे 5 वर्षाचा, हा 10 वर्षाचा मी आहे. पण देह तर सगळा बदललेला असतो. 5 वर्षाचा देह आणि 50 वर्षाच्या माणसाचा देहामध्ये केवढा जमीन असण्याचा फरक असेल. म्हणजे देह बदलला तरी मी बदललेला नसतो, मी सतत असतो. हा त्याचा अर्थ. मी म्हणणार जे तत्व आहे ते सतत आहे, त्याला देहाच्या वयाचा संबंध नाही. की देह बदलतो त्याच्याशी त्या मीचा तसा संबंध नाही. पण ह्या मीने स्वतःला देह मी म्हटल्यामुळे आता मी 80 वर्षाचा, मी 50 वर्षाचा, मी 20 वर्षाचा असं ज्या सांगितलं करतात आणि त्याच्यातून तो मीची ओळख धरतो, त्याचा सगळा परत गोंधळ होतो. म्हणून हा मी कोण हे कळायला खूप चिंतन केलं पाहिजे, किंवा त्याचबरोबर सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोन्ही गोष्टी. पण देहभावातून वागणारी बरीच माणसे हा मीची ओळख करून घेऊ शकत नाहीत. कारण मीची ओळख करून घेण्यासाठी तेवढी जिज्ञासा हवी, शरणागती हवी, सद्गुरूंप्रती श्रद्धा हवी, निष्ठा हवी. ही सगळी कारणं. असं म्हटलं तर आपलं वाटतं असं काय गरज आहे का? असं म्हटलं हो, त्याची गरज आहे. कारण सद्गुरू जे सांगतायत ते पहिलं समजणं अतिशय कठीण आहे. म्हणजे आता आपण सगळेजण ऐकतो आहोत, सद्गुरूंनी आपल्याला अनेक वेळा सांगितलं म्हणून जे आपण बोलतो आहोत. आता हे बोलतोय तर कोण बोलत आहे? मी बोलतोय असं म्हणाल ना प्रश्न. मी बोलतोय तर तू बोलतच नाही. मी सांगतो मीची ओळख म्हणणार, मी बोलतो का? मी बोलत नाही. बोलतो म्हणजे काय होतं? तोंड हलतं, जीभ बरोबर ते उच्चार करतं, ह्याला म्हणतात बोलणं. पण ह्या सगळ्याला जी शक्ती लागते तो मी आहे. डोळा बघतो का? डोळा खरं पाहत नाही, पण डोळ्यातून मी पाहतो. डोळ्यातून मी पाहतो. हा मी कोण? इथे मागे मागे देहाच्या पलीकडे हा मी आहे. आज ह्या देहातून त्या मीचं कार्य चालू आहे. आता त्या देहातून मीचं कार्य म्हणजे सर्व देहातून त्या मीचं कार्य का? सगळे मीच आहेत. कोण मी म्हणत नाही, सगळेजण मी 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 चाललंय सगळीकडे. पण प्रत्येक जण स्वतःला देहभावातून स्वतःला अमुक तमुक समजतो, म्हणजे स्वतःचं अस्तित्व समजतो. त्यामुळे सगळे वेगळे वेगळे झाले. प्रत्येकाच्या देहभावाच्या अपेक्षेत देहाच्या वरती आलेल्या संस्कारातून, चिंतनातून प्रत्येकजण जो अहंकार धरून बसला आहे की त्या अहंकारातून प्रत्येकजण अशा पद्धतीने जीवन जगतो की तिथे विविधता आली एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने जीवनाकडे पाहण्याची दृष्टी स्थूल झाली. म्हणजे समोरचं जरासं मनाच्या विरुद्ध बोललं की हा रागवतो, जरासं मनाच्या विरुद्ध आपण पटकन आपला आवाज टोन बदलतो. असं म्हणतो म्हणजे काय असतं? इतकं सहजपणे चिडतो, सहजपणे कोणाला दुखावतो, सहजपणे कोणाचा अपमान करतो आणि त्याला कळतच नाही आपण असं करतो, तर आपण बरोबर करतो.
हा सगळा जीवनामध्ये जे अशुद्धपणा निर्माण झाला त्याचे सगळे परिणाम आहेत. म्हणून इथे मीचं चिंतन जितकं सूक्ष्म होत जाईल की अधिक खोल होत जाईल की अधिक मीची खरी ओळख जशी जशी साधकाला होत जाते तसं त्याच्या बुद्धी सूक्ष्म होते किंवा जाणीव सूक्ष्म होते. दोन्ही बाजून अर्थ घ्या, लक्षात ठेवा. ती इतकी सूक्ष्म होते की तिला तिच्या ठिकाणी प्रज्ञा जागृत, प्रतिभा ज्ञान आणि प्रज्ञा ज्ञान दोन किंवा प्रातिज्ञान असे दोन अर्थ आहेत. जेव्हा एखादा कवी काव्य रचतो तर ते असतं प्रतिभा ज्ञान. प्रतिभा आहे त्याची, म्हणजे चिंतनातून अभ्यासातून ती प्रतिभा जागृत होते की एखाद्या विषयाचं चिंतन पुन्हा पुन्हा अभ्यास करतो, त्याच्यातून आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर चिंतनात अधिक राहायला लागलो की त्या विषयाचं एक आकलन अंतर्मनाला होतं आणि अंतर्मनाकडून ते प्रतिभा ज्ञान जागृत. म्हणजे प्रतिभा ज्ञान हे अंतर्मनातून प्रकट होतं. म्हणजे ही महाकाव्य जी सांगितली जातात, महाभारत आहे हे प्रतिभा ज्ञान आहे किंवा रामायण प्रतिभा ज्ञान आहे किंवा मोठमोठे कादंबरीकार सुंदर अशी कादंबरी लिहितात, सुंदर शब्दाचं वर्णन करतात, हे सगळं प्रतिभा ज्ञान. आता हे सगळे सुंदर पिक्चर्स म्हणतो आपण, ते पण प्रतिभा ज्ञान आहे की त्या डायरेक्टरला ते ती स्टोरी त्याच्यात लोकांना उच्चार करतात, ती त्याच्या मागची जी स्टोरी बनवणं लिहिणं की त्या लेखकाचं प्रतिभा ज्ञान आहे, डायरेक्टर त्या प्रकट करताचं प्रतिभा ज्ञान आहे. अशा सगळ्या गोष्टीमध्ये ज्या बाह्य विषयांच्या संदर्भात ही जाणीव त्या ज्ञान व्यवस्थित आत्मसात करतात आणि त्याच्यातून तिच्या ठिकाणी कल्पकता निर्माण होते. त्या कल्पकतेतून प्रतिभा ज्ञान प्रकट होतं. म्हणजे प्रतिभा ज्ञानासाठी कल्पकता येते. म्हणजे कल्पकता म्हणजे खरी कल्पनाच, पण ती कल्पना अशी असते की त्या ज्ञानाच्या अधिष्ठानात तिथे समोरच्याला त्याचा एक वेगळाच अनुभव येतो आणि त्या असतं ते प्रतिभा ज्ञान असतं. तेही मोठंच आहे. म्हणजे तिथे अनेक गोष्टी सुचतात. आपण बसता होता हे सुचलं मला असं आपण नाही, आपण आतून आलं असं जे सगळं आपण म्हणत असतो. म्हणजे गाणी म्हणा, कविता म्हणा, सुंदर लेख लिहिले जातात काही वेळेला, हे सगळं जे आहे ते प्रतिभा ज्ञान आहे. ते प्रतिभा ज्ञान असलं ते तिथे देहभाव असतोच. परत लक्षात, म्हणजे देहभाव गेलेला नाही पण अमुक एखाद्या विषयाचं खोल ज्ञान प्रकट होतं आणि त्या ज्ञानातून त्या गोष्टी सांगितल्या जातात. तर त्या लोकांचंही कौतुकच असतं की सचिन तेंडुलकरची बॅट अशी कशी जाते तर त्याचं प्रतिभा ज्ञान आहे. त्यालाच कळत नाही तो कसं, विराट कोहली अशी बॅटिंग कशी करतो, एखादा बॉलर अशी बॉलिंग कशी करतो ते त्यालाही कळत नाही. त्यावेळेला त्याचं प्रतिभा अधिक प्रकट जातो, सेंचुरी मारून जातो. आणि कधी कधी प्रतिभा थंड होतं तेव्हा 0वर आउट होऊन जातो. म्हणजे आता कधी आपल्याला कविता असतं पण नंतर आपलं आता आठवत नाही. म्हणजे काय ते प्रतिभाज्ञान कधी जागृत होईल आणि प्रतिभाज्ञान कधी जाईल हेही सांगता येत नाही. पण त्या चिंतनातून ते प्रतिभाज्ञान अखंड पण असू शकतं, नाही असं नाही. पण ते प्रतिभाज्ञान म्हणजे एक जाणीवेचं एक विकास म्हणता येतो, पण शुद्धता नाही. ती जाणीव शुद्ध झाली असं नाही म्हणता येत. शुद्ध जाणीव कधी होणार, ज्यावेळेला तिच्या ठिकाणी आत्मज्ञान प्रकट होतं. आणि हे आत्मज्ञान ज्या अंतरात मूर्त त्यावेळेला त्या बुद्धीचा काही जाणीवेचं तिथे प्रातिज्ञान प्रकट होतं किंवा त्याला प्रज्ञाज्ञान, दिव्य प्रज्ञा असा शब्द वापरतो. म्हणजे महाभारतामध्ये जी गीता लिहिली गेली हे व्यास महर्षींचं प्रातिज्ञान आहे, प्रज्ञा आहे, दिव्य प्रज्ञा. आता भगवद्गीता म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा. आता बघा, एखादं आपण म्हणतो काव्य रचना केली म्हणजे ते प्रतिभा ज्ञान आहे. पण मी कोण आहे की जीवनाचं सगळं रहस्य ज्या ज्ञानातून प्रकट होतं तेव्हा ते प्रज्ञा ज्ञान होतं. म्हणजे तिथे सहजपणे संत किंवा ज्यावेळेला सद्गुरू आपल्याला हे ज्ञान सांगत असतात ते चिंतन थोडंसं असू शकतं, नाही असं नाही, पण त्यांच्याकडे ते सतत सहज स्फुरण व्हायला लागतं. एखादा बोलायला लागले त्या स्फुरणातून बोलतात, ते इतकं सहज बोलतात की
ते बोललं जातं आणि मी बोलतो असं ते म्हणत नाहीत. मग ते असं म्हणणं मी सांगितलं की मी आता बोलतो म्हणजे तुम्ही ऐकून घ्या, असं नसतं. की त्यावेळेला जे ज्ञान स्वरूपाच्या अपेक्षेत किंवा आत्मज्ञान ज्याला म्हणतो त्या अपेक्षेत जेव्हा प्रगट होतं, तिथे प्रज्ञा जागृत झाल्याशिवाय ते ज्ञान प्रगट होणार नाही. कारण त्यांच्या ते आचरणात असायला पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं आपण म्हणतो ना. तर आत्मज्ञानी पुरुषाचं जीवन असतं ते बोलणं आणि चालणं एकच असतं, सारखंच असतं. खरं आत्मज्ञानी जर पाहायचं असेल तर त्याचं बोलणं चालणं ते सहजपणे राहणं हे आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे की सहज. म्हणजे तिथे कसलाच अहंकार म्हणून दाखवण्याचा कसलाच प्रकार नसतो. कोणी काय बोलावं ऐकावं त्याच पद्धतीने राहतात. आपण कोणते मोठे होते सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि त्यामुळे कारण बऱ्याच लोकांना आत्मज्ञानी पुरुष माहितीच असतो असं नाही. आपल्या समाजात बऱ्याच वेळा ते असू शकतात, पण तिथे ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा ते काही मार्गदर्शन करायला लागतात तेव्हा त्यांचा तो ज्ञानाचा भर पाहिला की मग कळणार बापरे इथे काय ते वेगळं आहे. मग तिथे ती प्रज्ञा जागृत होते, ती दिव्य प्रज्ञा जागृत होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो प्रश्न जो विचारला गेला की शुद्ध व्यापक कारण त्या बुद्धीमध्ये प्रतिभाज्ञान कसे प्रकार होते. प्रतिभाज्ञान प्रकट करायला तुम्ही एखाद्या विषयाचं चिंतन पुन्हा 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 केलं, त्याचे अनेक ग्रंथ असतात ते वाचन केले तर ते शब्दज्ञान असतं. पण त्याच्यातून अंतर्मनामध्ये ही प्रतिभाज्ञान प्रकट होतं. तेही होणंच आहे, म्हणजे तसं काही तेवढं श्रेष्ठ आहे ते ज्ञान, पण आत्मज्ञान नव्हे. पण तिथे अहंकार असतो आणि त्या अहंकारामुळे तिथे प्रतिभाज्ञान प्रकट होतं. आणि त्या प्रतिभाज्ञानाचं आत्मदर्शन कसं होतं. प्रतिभाज्ञानाचं आत्मदर्शन होणार नाही. आत्मदर्शन होण्यासाठी दिव्य प्रज्ञा जागृत व्हावी लागते. हा महत्त्व. दिव्य प्रज्ञा जागृत. ती दिव्य प्रज्ञा कशी जागृत होईल हा प्रश्न. तिथे हे सर्व ज्ञान म्हणजे ते श्रवण, स्मरण, चिंतन, मनन आणि सद्गुरूप्रती असलेली शरणागती या सगळ्या गोष्टीचे महत्त्व. म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूप्रती शरणागतीतूनच प्रतिभाज्ञान नाही, प्रज्ञान, दिव्य प्रज्ञा जागृत. आणि दिव्य प्रज्ञा जी जागृत होते त्याच्यातून त्याचं सगळं परिवर्तन होतं. महत्त्वाचं लक्षात आहे की जो साधक ज्याच्याकडे दिव्य प्रज्ञा जागृत आहे त्याच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन असतं. बोलणं, चालणं, वागणं, सर्वांप्रती आपलेपणाने राहणं. की असा साधक ज्यावेळेला बोलतो तर जर सर्वांना वाटतं आपलंच सांगतोय की आपल्यासाठीच असतं की आपण त्याच्याशी जवळीक साधावी असं जे वाटत असतं तिथे प्रज्ञेचा तो भाग असतो. त्यामुळे दिव्य प्रज्ञा जागृतीतून किंवा दुसऱ्या बाजूने म्हटलं तर आत्मज्ञान प्रकट झालं की दिव्य प्रज्ञा जागृत. तुम्ही एकमेकावर अवलंबून. हे ज्ञान जाणीवपूर्वक प्रगट होऊ शकत नाही. म्हणजे काय जाणीवपूर्वक शब्द उठवलं पुन्हा 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 सांगा मी कोण आहे, मी म्हणणारं अमुक तत्व आहे, मी म्हणणारं अमुक तत्व आहे असं म्हणून ते होत नाही. त्यासाठी प्रज्ञा जागृत व्हावी लागते. म्हणजे समजण्यासाठी जे आपण म्हणतो आणि कसं सहज प्रज्ञा म्हणजे काय परत एक एक अर्थ जर समजून घ्यायला. प्रज्ञा म्हणजे अंतर्मनाला अंतर्मन त्या पद्धतीने वागायला लागलं की ती प्रज्ञा. अंतर्मन सगळं कार्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे असतं. सर्वसाधारण जीवनामध्ये प्रज्ञाशक्ती प्रत्येकाकडे असते की काही गोष्टी सहज आपण बोलतो की काही गोष्टी आठवतो, स्मरणात असतात किंवा या प्रज्ञाशक्तीतून आपण शरीरांतर्गत सगळं जीवन आपलं चाललेलं आहे की रक्ताभिसरण चाललं आहे. म्हणजे तिथे आपण जाणीवपूर्वक पाहत नाही पण ते कार्य आपल्याकडनंच होतं. आपल्याकडनं होतं म्हणजे आपण करत नाही पण होतं. त्याला म्हणतात प्रज्ञा. म्हणून सर्वसाधारणपणे जर लक्षात घेतलं तर ह्या जाणीवेकडे प्रचंड शक्ती आहे. आणि ती शक्ती इतकी प्रचंड आहे की त्या जाणीवेला म्हणजे ज्या शरीरातून ती प्रगट होते त्या जाणीवेला शरीरातला कण न कण माहिती असतो. कण न कण पण जाणीवपूर्वक विचारायला तर माहीत नसतं. बहिर्मनाच्या अपेक्षित विचारात तुम्हाला काय माहिती काय माहिती, पण अंतर्मनाला मात्र सगळं माहिती असतं.
अंतर्मन तीच प्रज्ञाशक्ती. अंतर्मनाचं कार्य हे प्रज्ञाशक्तीच्या द्वारे चालतं. म्हणजे मेंदूचा उपयोग कसा करायचा? जाणीवपूर्वक म्हटलं माहित नाही बाबा मेंदू काय, तो लोक म्हणतात मेंदू आहे पण मेंदू आहे असंच ना. खरा मेंदू कुठे बघितला? पण आपलाच मेंदू कोणी बघितला आहे? बघायला संधी नाही. पण अंतर्मनाला ते माहिती आहे. अंतर्मनाला मेंदूचं कसा उपयोग, कोणतं सेंटर कुठे बटन दाबायचं, कसं दाबायचं माहिती नाही. एखादा माणसाकडे मोठा असा बटन असला बोर्ड असतो बघा, किंवा तुम्हाला विमान चालवणं पायलट आहे त्याच्यासमोर एवढा मोठा, तर कसं करतो हे बटन दाबा, हे बटन दाबा, हे बटन. तर अभ्यासातून कळतं पुन्हा पुन्हा. तर पण इथे प्रज्ञा असं हिला शिकावं लागत नाही. त्याच्याकडनं मेंदूची बटणं केंद्र कुठे चालवायची, कुठे चाललं पाहिजे, कसं शरीराचं कंट्रोल झालं पाहिजे, कसं रक्ताचं दाब वगैरे, कसं शुगर कशी, ही सगळी कंट्रोल्स ते त्या अंतर्मनाकडे असतात. ते मेंदूच्या द्वारे सगळं शरीराचं चलनवलन चालतं. म्हणून चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजनच चुकू नका. म्हणजे इतकं त्यांनी सांगितलं की हे माणसाला कळत नाही. मी चालतोय, मी बोलतोय, मी करतोय असं जे प्रत्येक वेळा वाटतं तो देहभाव. कारण तर मी कोण आहे हे त्याला कळत नसल्यामुळे तो देहाच्या अपेक्षेत मी करतो, मी बोलतो असं म्हणतो. पण जो आत्मज्ञानी असतो, म्हणजे त्याला जर खरोखर प्रज्ञा जागृतात, त्याचा तो प्रश्न तर ते सांगत चाले शरीर कोणाच्या, ते कोणाचं सत्य होतं. मी करतो माझ्यामुळे चालतं असं नव्हतं. हे चालतं आहे ही ती प्रज्ञा आहे त्या शक्तीची. बोलते कोण, देखवी ऐकवी, पाहतं ऐकतं, कोण ऐकतं, कोण बोलतं, तर ती शक्ती आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. सत्ता म्हणजे इथे सत्पद, सच्चिदानंद स्वरूप अशा एक शब्दात त्यांनी म्हणजे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. म्हणजे हरिशिवाय कोण बोलवतो? आता तिथे हरी या शब्द, पहिला सत्ता शब्द वापरला, दुसरं ती सत्तेला आणि दुसरं नाव दिलं हरी. कोण बोलविते हरिविना, हरीशिवाय कोण बोलवतोय? हरीच बोलवतो. हा हरी आणि हा सत्ता एक. देखवी ऐकवी एक नारायण, ही तिसरा शब्द होतो नारायण. म्हणजे सर्वसामान्य माणसाला नारायण कोण, हरी कोण आणि सत्ता कोणती असा गोंधळ होतो, कळलं ना. पण आहे एकालाच उद्देशून, जो ज्याच्या म्हणतो ना मी म्हणणारा कोण आहे तो, ती सत्ता आहे. सत्ता मी म्हणवते. बोलविते हरिविना म्हणजे हरी म्हणजे तेच तत्व, मी म्हणणारं जे तत्व आहे ते बोलवतं. शरीराला बोलायला लावतं, चालायला लावतं. म्हणजे चालवणं कोणाच्यामुळे? त्या शक्तीमुळे चालतं शरीर. म्हणजे तिथे मी शरीर नाही, पण शरीराशिवाय मी म्हणणारं तत्व वेगळं आहे. हे वेगळे पण लक्षात आलं तर प्रज्ञा जागृत होते. प्रज्ञा जागृत होण्यासाठी हे वेगळे पण लक्षात घेता आलं. देखवी ऐकवी, सगळं दिसतं किंवा ऐकतो ते सगळं जे जीवन आपलं चाललंय ते ह्या परमेश्वर, परमेश्वर हा शब्द वापरलाय, पण संतांनी सांगितलं ते चैतन्य शक्तीमुळे चाललंय. की अनंत स्वरूप चैतन्य शक्तीच सर्व देहातून जाणीव रूपाने कार्यरत असते. हा सिद्धांत तिथे संतांनी मांडला. इथे प्रत्येक देहात असलेली ही जाणीव म्हणजे जाणणारी शक्ती ही मुळात देवाची आहे, पण ही जाणीव स्वतःला देहाची समजते. तो बोलतो ते अशुद्धपणा. प्रत्येक देहात ते अनंत स्वरूप जाणीव रूपाने स्थित आहे, म्हणजे तिथे सतत आहे. ते तत्व आहे तोपर्यंत शरीराचा जिवंतपणा आहे, त्याला जिवंत शरीर म्हणतो. पण ते तत्व त्या शरीरापासून वेगळं झालं तर ते शरीर चालणारही नाही, बोलणार नाही, ऐकणार नाही, काही करत नाही. म्हणून मृत शरीर आणि जिवंत शरीरामधला फरक काय? या दोघांमध्ये जे तत्व, एकामध्ये तत्वाचं कार्य चालू आहे, दुसरं तत्वाचं कार्य थांबलं की ते मृत शरीर म्हटलं जातं. आणि एखाद्याचं काळ आता हल्लीच्या शास्त्रीय भाषेत म्हणजे विज्ञान जे म्हटलं डॉक्टरी शास्त्र, शरीरशास्त्र,
त्यांचं म्हणणं असं की पहिल्यांदा पूर्वी म्हणायचे हृदय बंद झालं की माणूस मरण पावण्याची व्याख्या त्यांच्या वेगळ्या आहेत. मनाचा मेंदू संपला की मरण पावलं, मेंदूचं काय थांबलं तर. पण परमार्थ काय सांगतो, जाणीवेचं शरीराशी कनेक्शन तुटलं की मृत्यू. जोपर्यंत जाणीव शरीरात कार्यरत आहे तोपर्यंत मृत्यू नाही. आणि म्हणून एखादा म्हणून बेशुद्धीत आहे, पण आता शरीरशास्त्राप्रमाणे त्याचं मेंदूचं कार्य चालू आहे, हृदयाचं कार्य चालू, तो जिवंत आहे. पण जाणीव त्या शरीरात आहे म्हणून तिचं ते कार्य चालू आहे. म्हणजे प्रज्ञेच्या द्वारे जर ते जाणीवपूर्वक कार्य चालत नाही, म्हणजे कोमामध्ये एखादा माणूस आहे किंवा असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेला नेमकं काय आहे खरं म्हणजे कोमामध्ये असलेल्या जाणीवेसाठी ते शरीर म्हणजे तुरुंगच आहे, काहीच करू शकत नाही, इथे ना तिथे, स्वतःहून चालू शकत नाही, स्वतःहून बघू शकत नाही, तर तेही नाही, पण त्याची सुटका पण नाही. म्हणजे तुरुंगात अडकल्यासारखं आहे ना, धड इथे धड तिथे. बेशुद्धीतला माणूस कधी शुद्धी होते तो थोडा वेळ, त्याला टेम्पररी शिक्षा असते, काही कळत नाही. पण बेशुद्धीत कोणी काय बोललेलं पण काय कळत नाही, कोणी मारलं तरी काय कळत नाही, असं पण नाही. किंवा बेशुद्ध अवस्था ही थोडीफार शरीर पुन्हा स्वतःला पूर्ववत करण्यासाठी असलेली अवस्था असते. म्हणजे एखाद्या डोक्याला फटका बसला क्षणभर काहीच कळत नाही ना, बघा पटकन डोक्याला तो क्षण पडतो, गपचूप बसतो, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. तुम्ही म्हणाल तर काय होत आहे, तर शरीरामध्ये दुर्घटना घडली आहे, काहीतरी विपरीत घडलं हे शरीराला कळतं, तर जाणीवेला कळतं. म्हणजे आणि ते शरीर परत पूर्ववत होण्यासाठी ती एक निवांत अवस्था असते की बाहेरच्या जगाशी संबंध येतो आणि परत ते आतमध्ये रचना व्यवस्थित झाली की परत तो शुद्धीवर येतो. म्हणजे ती टेम्पररी अवस्था तेवढ्या पुरते परत जीवन जगण्याची कला चालू होते. पण कोमामध्ये मात्र जर परत येणार नसेल आणि तिथं अडलं वर्षानुवर्ष एखादा व्यक्ती कोमामध्ये, त्या म्हणून तर इच्छा मरण हा शब्द आला फार. किंवा आता कोमामधला माणूस इच्छा म्हणून कसा व्यक्त करणार, तर त्याचे जवळचे हे असतात बा 15-15 वर्ष कोमामध्ये असलेली असतात काही माणसं. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये 15 वर्ष पण जाऊ शकतो, म्हणजे यंत्र आहे ते, फक्त तिथे जाणीवेच्या द्वारे काहीच कार्य नाही. पण एखादी व्यक्ती पुन्हा कोमातून परत बाहेर येते असंही होतं, अगदीच होत नाही असं. म्हणजे हे सगळं जाणीवेचं कार्य आहे, लक्षात घ्या. ही जाणीव जी आहे, जाणीवेचं बहिर्मन अंतर्मन 2 अंग आहेत. त्या अंतर्मनामध्ये सगळं हिशोब असतो. म्हणजे अंतर्मना म्हणजे ही प्रज्ञाशक्ती तिथे विकसित झाली पाहिजे आणि ती दिव्य प्रज्ञा विकसित होण्यासाठी साधना अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरू प्रणित साधना किंवा सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं पुन्हा पुन्हा चिंतन. तिसरी गोष्ट, आपल्या आचरणात ते येतं की नाही येत हे आपण आपलं निरीक्षण करायचं आहे की आपलं सगळं परीक्षण करायचं. बऱ्याच वेळेला निरीक्षण परीक्षणमध्ये मला असे प्रश्न आले की प्रत्येक स्वतःच्या भावनेतून बरोबर चूक समजतो, ते पण बरोबर आहे ना. काही लोकांना वाटतं आम्ही बरोबरच आहोत असं वाटतं ना. तर तिथे कसं आहे लक्षात घ्यायचं, तर तिथे महत्त्वाचा मुद्दा देहभाव आहे की नाही. देहभाव आहे की नाही कसं ओळखायचं, माझं माझं वाटतं की नाही वाटत. माझं माझं आपलं वाटतं का, वाटतं, मग देहभाव आहे. मी आणि माझं सुटत नाही, तर तिथे देहभाव म्हणजेच अहंकार आहे. म्हणजे तिथे प्रज्ञाशक्तीचं कार्य, दिव्य प्रज्ञाशक्तीचं कार्य होऊ शकत नाही. तिथे मी आणि माझंच सुटलं पाहिजे. ती सगळीकडे पाताळ. मी माझं कसं सुटेल, मी कोण आहे हे कळेपर्यंत मी माझं सुटणार नाही. म्हणजे कसं पुन्हा पुन्हा परत मी म्हणणारं कोण आहे, तर मी म्हणणारा देह नाही. हे एकदा स्पष्ट कळलं की देह वेगळा आणि मी म्हणणारं तत्व 2 गोष्टी वेगळ्या आहेत. हे चिंतन ज्यावेळेला हे मी म्हणणारं तत्व त्याचा अनुभव घेण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हाच अंतर्मनामध्ये दिव्य प्रज्ञाशक्ती प्रगट होते. काही करता दिव्य प्रज्ञाशक्तीचं कार्य म्हणजे होणं आहे. म्हणून वेद जे म्हणतात ते त्यावेळेचे ऋषीमुनी काय म्हणायचे, हे अपौरुष आहे. अपौरुष म्हणजे कोणी पुरुषा म्हणजे कोणी व्यक्ती नाही, ते वेद लिहिलेले नाहीत. म्हणजे वेद लिहिलेले म्हणजे मी केलं असं त्यांना म्हणता येत ना, ते स्फुरलेले आहे. ते वाक्य महावाक्य ज्या म्हणतो अहम ब्रह्मास्मी. आता सर्वसाधारण अहम ब्रह्मास्मी म्हणणार आणि एखादा ऋषीमुनी त्या अभ्यासातून त्याचा अहम ब्रह्मास्मी हा भाव असेल तर जमीन असण्याचा फरक आहे.
कारण ते ब्रह्म म्हणजे ते अनंत स्वरूप जे चैतन्य आहे तेच मी म्हणतो, ही पक्की ओळख ज्याच्याकडे असेल तो अहम ब्रह्मास्मी. पण तो उगीच स्वतः म्हणतो अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी म्हणतो, तर काही ओळख नाही. म्हणून महावाक्याचा उपदेश भला, चांगला उपदेश आहे. पण म्हणून ते रामदास स्वामी हुशार आहे त्यावेळेस, स्पष्ट सांगलं. तरी त्याचा जप नाही सांगितला. लोक त्यावेळेला काळात अहम ब्रह्मास्मी करत बसायचे. कारण ते अहम ब्रह्मास्मी जप नाही करायचं, तर त्याचा उपदेश, त्याचं गुह्य समजून घ्यायचं की ब्रह्म कोण आहे, मी म्हणणारं ब्रह्म आहे. म्हणजे सोप्या भाषेत प्रत्येक वेळेला ही दिव्य शक्ती आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असतो की देहभावातून जीवन जगण्याची ह्या जाणीवेला एवढी सवय झालेली आहे की इतका अशुद्धपणा भरलेला असं म्हणू शकतो की ती स्थूल झालेली आहे. तिला किती वेळा जरी सांगितलं, किती वेळा बोललं, तरी तिचं परत ए रे माझ्या मागलं असतं. म्हणजे आपण म्हणतो कुत्र्याची शेपटी असते, नळी टाकली सरळ झाली, काढली नळी तर परत ती वाकडी होते. तसं अहमभाव माणसाच्या ठिकाणी सतत जागृत असतो, तो सुटत नाही. म्हणून त्यासाठी तर खूप प्रयत्न केले पाहिजे. एक म्हणजे इथे माझं पण कसं कमी होईल इथे लक्षात दिलं की माझं काहीच नाही आहे, हा देहही माझा नाही आहे. लक्षात घ्या, हे जीवन. म्हणून ज्या वेळेला आत्मज्ञान ज्या वेळेला होतं, पण आत्मज्ञान होणं म्हणण्यापेक्षा त्याचं जाणीव इतकी व्यापक होते की देहापुरती ती राहत नाही. खरा आत्मज्ञानी असतो तो देहात येऊन तो मार्गदर्शन करेल देहावर. मी देहातून त्याला मार्गदर्शन करता पण देहाच्या लेवलला येतो, पण पुन्हा तो सर्वव्यापी असतो. पण मार्गदर्शन करण्यापुरती देहाच्या त्या मर्यादेत येतो आणि तो मार्गदर्शन करतो. पण त्याचं सगळं जीवन हे देहाच्याही पलीकडे असलेलं हे जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या अपेक्षेत ते होत असतं. म्हणून इथे प्रज्ञा जागृत व्हायला पाहिजे. प्रज्ञा जागृत होण्यासाठीच हा संत संघ पाहिजे, सद्गुरूंचा संघ पाहिजे. मग आपण नेहमी म्हणतो की तिथे कृतज्ञतेचा अभ्यास भरपूर झाला पाहिजे. एक आणखीन महत्त्वाचं म्हणजे पहिले म्हणजे सद्गुरूंप्रती कृतज्ञता आणि सर्वांप्रती कृतज्ञता. परत लक्षात, आपण सर्वांप्रती, अमुक एका माणसाबद्दल असं नाही. कारण जोपर्यंत आपल्याला प्रत्येकामुळे आपलं जीवन चाललेलं आहे, आता प्रत्येक माणसामुळे म्हणायचं तर स्थूलांगाने आपण म्हणू शकतो या माणसाने मला मदत केली, त्या माणसाने मदत केली. पण प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली जी ईश्वरी शक्ती आहे, ती जी अनंत स्वरूप परमेश्वरी शक्ती म्हणतो आपण त्याला, ती जी अनंत स्वरूप चैतन्य शक्ती आहे, तीच प्रत्येक देहातून कार्यरत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी असलेल्या ह्या ईश्वरी शक्तीचा प्रभाव एकमेकावर पडत असतो आणि त्याच्यातून जीवन चाललेलं आहे. म्हणजे सर्व वैश्विक जीवन जे आपण म्हणतो ते सर्वांचे आपल्यावर उपकार असतात, एकाचेच उपकार. मग तिथे आपण कधी म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, बंधू, म्हणजे जिथे जिथे आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. पण ती देवोभव होतं, पण खरं काय ते तसं होत नाही. कारण तेवढ्यापुरती आपण म्हणतो, पण जर नाही पटलं की आई बाबा कोणी असो फटकन बोलून मोकळे होतो ना. मग आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला हुशार माणसं म्हणतात ना, ज्याला आपल्याला खूप कळतं म्हणतो, तो आई बाबाला पण विचारलं, आई बाबाला काय कळतं. माझ्याकडे एक तरुण मुलगा आला, तक्रार करू बाबाची, त्याला काय कळत नाही, मी सांगतो समजत नाही. हो, म्हणजे त्याला समजावं लागलं नंतर. पण ही सर्वसाधारण माणसाची वृत्ती असते की आपल्याला खूप ज्ञान आहे, की आपल्याला सगळं कळतं आणि त्याच्यातून तो सगळं जीवन जगतो. त्यामुळे आईबद्दल जी कृतज्ञता यायला पाहिजे, वडिलांबद्दल, म्हणजे प्रत्येकाबद्दल कृतज्ञ. खरं म्हणजे असं काही नाही की आई आणि वडीलच, फक्त प्रत्येकाचे आपल्याला उपकार असतात. ती कृतज्ञता सर्वांकडे, कोणी जरासं केलं की आपल्याला इतकं भरून आलं पाहिजे आतून की ही कृतज्ञता जेव्हा व्यक्त होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने जाणीवेचं शुद्धीकरण होतं. म्हणून जसं आत्मज्ञानाचा अभ्यास, पण आत्मज्ञानाबरोबर कृतज्ञता त्याच्यात आली, श्रद्धा, कृतज्ञता, निष्ठा ही आणखीन पुढची पायरी. पण कृतज्ञता खूप असली पाहिजे की ते जोपर्यंत शिष्य सद्गुरूंबद्दल कृतज्ञ नसतो तोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्रकट होऊ शकत नाही. कारण सद्गुरूला माणूस म्हणून पाहणं आणि सद्गुरूला
ते परब्रह्म म्हणून पाहणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरा शिष्य तोच की तो आपल्या सद्गुरूला ते परब्रह्म आहे म्हणूनच सतत चिंतनात ठेवतो आणि त्याचंच चिंतन तो करतो. तेव्हा ते परब्रह्माचं चिंतन केल्यामुळे परब्रह्माशी ती जाणीव एकरूप होते. देहापुरती सद्गुरूला पाहिलं तर तेवढीच मर्यादा असते. म्हणून सद्गुरू म्हणजे फक्त देहापुरती नसतो, तर विश्वाला व्यापून असलेले जे अनंत स्वरूप शक्ती आहे तोच सद्गुरू असतो. तो त्या ज्या देहातून ते ज्ञान प्रगटते ते त्या देहाला आपण सद्गुरू म्हणतो. पण देहापुरती सद्गुरू नसतो, तर ते अनंत स्वरूपच सद्गुरू असतं. तिथे आपल्याला त्या जाणीवेचं तिथेच जेव्हा लक्ष असतं तेव्हाच त्याला म्हणतात अलक्ष्याकडे लक्ष ठेवा. म्हणून हा सगळा विषय जो आपला आहे की जीवनविद्येमध्ये सद्गुरू नेहमी म्हणायचे की आम्ही ध्यान करायला नाही सांगितलं, तर आम्ही भान घ्यायला शिकवलं. आपण साधना म्हणजे भान घेणं, ही साधना सद्गुरू प्रणीत साधना आहे की जे मी म्हणणारं तत्व त्या मी म्हणणाऱ्या तत्वाने मीच भान घ्यायचं आहे. ध्यान म्हटलं म्हणजे बाहेरच्या एखाद्या गोष्टीवर आपण लक्ष सगळं केंद्रित करतो, त्याला म्हणतात ध्यान. एखादा दिवा लावलाय तर दिव्याकडे सगळं लक्ष केंद्रित बघत बसला, बघत कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, एकाग्र करतो, त्याला म्हणतात ध्यान. पण समोर पाहिल्यानंतर हे पाहणारा कोण आहे, बोलणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे, हे ज्याच्याकडे भान असतं त्याला म्हणतात आत्मभान आणि त्यालाच म्हणतात आत्मज्ञान. भान म्हणजे परत अनुभव आला पाहिजे. म्हणून अनुभवातूनच हे ज्ञान प्रगट होतं. अनुभवाशिवाय ज्ञान प्रगट होऊ शकत नाही, नाही तर कल्पनाच असतं सगळ्या. शाब्दिक आणि आत्मिक मधला फरक काय? अनुभव येईपर्यंत ते आत्मज्ञान नसतं, तर ते फक्त शब्दज्ञानच. पण वाईट नाही, चांगलं आहे असं का, त्याच्यानंतर त्याची प्रगती होऊ शकते. तेवढी प्रगती व्हायलाच काय ते शब्दज्ञान लागतंच. पण आत्मज्ञान जिथे प्रगट होतं ते आत्मज्ञानासाठी जी शरणागती सद्गुरूंप्रती असायला पाहिजे ती असल्याशिवाय ती होऊ शकत नाही. एखादा सद्गुरू नाही आणि तो आत्मज्ञानी आहे असं फार क्वचित उदाहरण मिळू शकतं. पण इथे सद्गुरूंचीच आवश्यकता लागते आणि सद्गुरूंकडनं हे ज्ञान आत्मसात करून घ्यायचं आहे. त्यासाठी सद्गुरू सेवा आली. सद्गुरूंनी आपला अंकात ठेचावा लागतो. सद्गुरू सगळे कधी कधी प्रेमाने बोलतील, कधी लक्ष पण नाही देत असं वाटतं. तर शिष्य गडबड लक्ष का नाही देत असं तिथे तो अहंकार ठेचण्याचा प्रकार असतो आणि त्यामुळे त्याच्यातून सगळ्या गोष्टी शिकत 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 एक दिवस ती प्रज्ञा जागृती. एका दिवसाचं काम नाही, त्यालाच तपश्चर्या म्हणतात. प्रगट होण्यासाठी तपश्चर्या व्हावी लागते, करावी नाही म्हणत, व्हावी लागते. तपश्चर्या झाली की ते एक दिवस होणार. म्हणून सर्वसाधारण काय लक्षात ठेवा, सद्गुरूप्रती शरणागती ठेवावी, सद्गुरूचं ज्ञान पुन्हा पुन्हा चिंतनात घ्यावं, सर्वांप्रती कृतज्ञतेचा अभ्यास शिकावाच लागतो. शिकल्याशिवाय ते कृतज्ञता व्यक्त होत नाही. म्हणून समोरच्याचे आपल्यावर खूप उपकार आहेत, खूप उपकार आहेत, ही जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत माणूस कृतज्ञ होऊ शकत नाही. आतून जाणीव निर्माण झाली, किती माझ्यासाठी केलं, किती माझ्यासाठी केलं, हे जेव्हा वाटतं ना माणसाला तेव्हा ती कृतज्ञता असते. आता ह्या माझ्यासाठी केला हा देहभाव आहे. परत किती सूक्ष्म गोष्ट आहे. पण कृतज्ञतेतून माझं माझं म्हणतात ते माझे पण बाजूला जातं आणि कृतज्ञताच उरते, तेव्हा ते आत्मज्ञान. म्हणून हे सगळं परिवर्तन अभ्यास प्रत्येका साधकाकडनं व्हायला हवा आणि त्याच्यातूनच त्याचा जीवनामधला आनंद त्याला प्रगट होतो. की हे सगळं जीवनाचं म्हणजे सहज म्हणजे आत्मज्ञानी म्हणजे उत्तम सहज अवस्था हाच भाग आहे. इथे शब्दज्ञान वगैरे काही नाही, की सहजपणे दिव्यत्वाच्या अनुभूतीतून जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगते तर ती आत्मज्ञानी असते. ती सांगायला जात नाही, पण त्याचा प्रभाव मात्र सर्वांवर पडत असतो की त्यांचे शब्द, त्यांचं बोलणं हे सहज होतं. म्हणजे सहज बोलण्यातून प्रत्येकाच्या जीवनामधला आधार प्रत्येकाला मिळू शकतो, आनंद मिळू शकतो. म्हणून अशा सत्पुरुषांची समाजाला नितांत गरज आहे. त्याशिवाय समाज राहू शकणार नाही. आणि जीवनाकडे कसं पाहिजे ती दृष्टी पण त्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक साधकाने आपल्या सद्गुरूंविषयी जितकं कृतज्ञ म्हणून राहता येईल
त्या कृतज्ञतेतून जीवन जगण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यातून ज्ञानाचा अभ्यास झाला पाहिजे. तिथे सगळं काही प्रगट होऊ शकतं आणि सर्वांचे आत्मज्ञान सर्वांमध्ये प्रकट व्हावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज